हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे. कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला. देशामधील सर्वात महाराष्ट्राची इज्जत इबरत घालवणारी घटना महाराष्ट्रात घडली आणि हे सर्व त्याला जबाबदार आहे महाविनाशी सरकार. हे या पापाची प्रायश्चित्त घेऊन यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळं राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजेत. राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे. या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे. हे जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे बोर्ड घेऊन आले होते. असे काय कुठे आंदोलन असतात का? महिलावरील अत्याचारांच्या संदर्भात जसे काही खिशातले पैसे दिलेत यांच्या खात्यामधून अशा आविर्भावामध्ये लाडकी बहीण वापरत आहेत, लाडकी बहीण म्हणून सांगतायत, म्हणजे यांनी कमाईचे पैसे दिलेत. सरकारी तिजोरीतून पैसे देऊन स्वतःची पाठ थोपटण्याचं पाप करत असताना लाडकी बहीण मिरवत असताना या बहिणींच्यावर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात तुमचं तोंड का उघडत नाही? जी बदलापूरची घटना झाली